शिवाजी पार्क मैदानात 17 मे रोजी कोणत्या ठाकरेंचा आवाज घुमणार हे आता पाहावं लागणार आहे। मुंबईतील शिवाजी पार्क मैदानासाठी सभेसाठी 17 मे वरून वादाची शक्यता वर्तवण्यात येते। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे एकाच दिवशी 17 मे रोजीच्या सभेसाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत। दोन्ही पक्षांपैकी नेमक्या कोणत्या पक्षाला हे शिवाजी पार्क 17 मे रोजी मिळणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। मुंबईसह ठाणे, पालघर, नाशिकमधील 13 जागांसाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी मोठी सभा शिवाजी पार्कात घेण्यासाठी संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शिवाजी पार्क मैदानात आता 17 मे रोजी नेमका कोणाचा आवाज घुमणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। पुढे जाऊयात। शिवाजी पार्क मैदानावर 17 तारखेला होणाऱ्या सभेवरून नवा संघर्ष होण्याची शक्यता आहे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं 17 तारखेला शिवाजी पार्कमध्ये सभा व्हावी यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज दाखल केलाय आणि या निमित्तानं यशवंत किल्लेदार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। शिवतीर्थावर आपली सभा होई ही प्रत्येक पक्षाला वाटतंय आणि त्यासाठी आता अनेक अर्ज सुद्धा भरण्यात आले। त्या अर्जांमध्ये खऱ्या अर्थाने शिवसेनेने पण शिवतीर्थ मागितले 17 तारखेला, तर मनसेने पण अर्ज केलाय। किल्लार सर, आपण बघतोय की प्रत्येकाला शिवतीर्थावर आपली सभा करायची आहे। 17 तारखेचा कुठे ना कुठे वाद होण्याचं कारण आहे। 17 तारखेला दोघांचा अर्ज गेलेला आहे, शिवसेनेचा आणि तुमचा पण, काय सांगायला पाहिजे? शिवाजी पार्क मैदान हे ऐतिहासिक मैदान आहे आणि त्याला एक वेगळा ग्लॅमर आहे, त्यामुळे प्रत्येक पक्षाला असं वाटतं की आपली सभा इथे व्हावी, त्यामुळे काही गैर काही नाही आहे। पण 17 मे हा निवडणुकीचा तसा सांगता दिवस आहे, कारण 18 मेला 5 वाजता संध्याकाळी प्रचार संपतोय आणि आम्ही अर्ज केला आहे। तुम्ही म्हणता तसं शिवसेनेने देखील अर्ज केलेला आहे, परंतु महानगरपालिकेचा नियम असा आहे की ज्यांनी प्रथम अर्ज केला आहे त्याला ते मैदान दिलं जातं, प्राधान्य दिलं जातं आणि आम्ही तो प्रथम अर्ज केला आहे, त्यामुळे ते प्राधान्य आम्हालाच मिळणार, ते मैदान आम्हालाच मिळणार। कारण असा प्रसंग 2009 साली देखील झाला होता, तेव्हा देखील शिवसेना आणि मनसेने एकाच दिवशी मैदान मागितलं होतं आणि मनसेने तेव्हा देखील मीच अर्ज केला होता। प्रथम अर्ज आम्ही केल्यामुळे आम्हाला ते मैदान मिळालं होतं। पण जर ते मैदान मिळालं नाही तर? नाही, असं कसं तर का? अरे मैदान आहे, सभेसाठीच मैदान मिळणार आणि सभेच्या लिस्टमध्ये शिवाजी पार्क मैदान आहे। निवडणूक आयोगाने जी लिस्ट जाहीर केलेली आहे मैदानांची, त्या शिवाजी पार्क मैदान आहे, मग का नाही मिळणार? पण तुम्हाला असं वाटतं का त्यांचा अर्ज आणि तुमचा वाद होऊ शकतोय? वाद का होईल? मला एक गोष्ट आहे की तुम्हाला 2009चं मी उदाहरण देतो ना, तेव्हा देखील दोघांचेही अर्ज होते आणि प्रथम प्राधान्य त्यांनी महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे ज्यांनी प्रथम अर्ज केला त्याला मिळालं आणि त्याप्रमाणे तेव्हा देखील आम्हीच प्रथम अर्ज केला होता, त्यामुळे आम्हाला ते प्राधान्य मिळालं।